समझत नहीं, चाहे जितने भी आए तूफान या चले फिर आंधिया, इरादे है मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. अनेक संकटांना कापून जाण्याचं काम तो बाप त्याच्या जीवनामध्ये करत असतो. म्हणून तो कधी जीवनामध्ये रडत नाहीये. संघर्षाचं जीवन असणारे त्या बापाचं असतं. पण पहा, आज मात्र हिमालय राजा, ज्याचं दगडासारखं असणारं काळीज आहे, पाषाण काळीजाचं असणारा हिमालय, पण आज हिमालय महाराज सुद्धा पार्वती मातेला विदाई देत असताना हिमालयाच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. कारण बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही, पण काही वेळेला मात्र बाप जीवनात रडतो. दोनदा मात्र बाप जीवनामध्ये रडत असतो. एक ती असणारी आपली गोंडस मुलगी, तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याने ज्यावेळेस सांभाळलेलं असतं, आणि ती मुलगी ज्या वेळेस तिची विदाई होत असते, तिला परक्या घरी दिलं जात असतं, त्यावेळेस मात्र तो बाप एकदा रडत असतो. त्याच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. तेव्हा एकदा बाप मुलगी विदाई करत असताना रडत असतो, आणि दुसऱ्यांदा बाप ज्या वेळेस ज्या मुलांसाठी कमवलंय, हाडाचं काढं केलंय, रक्ताचं पाणी केलंय, पूर्ण जीवन ज्या कुटुंबासाठी समर्पित केले, ज्या मुलांसाठी समर्पित केले, आणि ते मुलं ज्या वेळेस बापाला वेगळं टाकत असतात, वायली टाकत असतात, त्यावेळेला मात्र बापाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा येत असतात.